नमस्कार. आज आपण काजू करी कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत. जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा, म्हणजे नवनवीन रेसिपी तुम्ही पाहू शकता. चला तर मग इथे मी कांदा घेतलेला आहे चिरून उभा, एक टोमॅटो घेतलेला आहे, काजू घेतलेले आहेत मी. आता सगळ्यात आधी मी हे काजू तळून घेणार आहे. बघू शकताय काजू आपल्याला थोडेसे लालसर होईपर्यंत तळायचे आहे. लालसर झालेले आहेत. मी काजू काढून घेते. इथे कांदा परतण्यासाठी ठेवलेला आहे. कांदाही थोडा गुलाबी झाला की आपण काढून घेऊया. बघू शकता तुम्ही कांद्याचा रंग बदललेला आहे. यानंतर आपण टोमॅटोही तेलावर परतून घेऊया. मी एकच टोमॅटो घातलेला आहे, कारण जास्त टोमॅटो जर घातले तर आपली जी ग्रेव्ही आहे ती आंबट होते. त्यासाठी टोमॅटो एकच घाला. बघू शकता आता टोमॅटो आपला व्यवस्थित फ्राय झालेला आहे. टोमॅटो आणि काजू आपण एकत्र वाटून घेणार आहोत. इथे मी काश्मीरी लाल मिरची घेतलेली आहे रंगासाठी. घरगुती मसाला घेतलेला आहे. काळं तिखट, धना पावडर, हळद आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. इथे काजू टोमॅटोची पेस्ट आहे. कांदा आहे बारीक केलेला, बघू शकता तुम्ही. चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. इथे सर्वप्रथम मी कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे. त्यामध्ये थोडंसं जिरं टाकून घेऊया. जिरे तडतडल्यावर आपण जे मसाले घेतले होते ते आधी तेलावर फ्राय करून घेऊया. मसाला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहे. आपला मसाला व्यवस्थित फ्राय झालेला आहे. यामध्ये आता आपण काजूची आणि टोमॅटोची प्युरी टाकून घेऊया. आता ते व्यवस्थित तेल सुटेपर्यंत आपण परतून घेणार आहोत. बघू शकता या पद्धतीने. ही जी मी रेसिपी दाखवत आहे, हे जे काजू आमच्या घरचे आहेत, फ्रेश काजू आहेत. ते कोणाला हवे असेल तर कमेंट बॉक्समध्ये ॲड्रेस आणि नंबर मेन्शन करा. 800 रुपये किलोनी काजू मिळतील. बघा आता आपल्या याला टोमॅटो प्युरीला व्यवस्थित तेल सुटलेलं आहे. यामध्ये आता आपण कांद्याचं वाटण टाकणार आहोत. तेही व्यवस्थित तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवायचं आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकताय छान तेल सुटलेलं आहे. ग्रेव्ही तयार झालेली आहे. आणि यात आपण आता काजू टाकून घेऊया. बघू शकता किती छान आणि दाटसर अशी आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे काजू करीची. आणि रंगही छान आलेला आहे. अजून 2 मिनटे आपण हे गॅसवर ठेवणार आहोत. तर इथे बनवून तयार आहे आपली ढाबा स्टाईल काजू करी. माझी रेसिपी आवडली असेल आणि जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.